नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर मी एक आज ब्लाऊज आहे ना, तर तो स्टिच करत आहे, तुम्हाला दाखवते. स्टिच करून झाल्यानंतर वर्क किती सुंदर आलेला आहे आणि ब्लाऊज घातल्यानंतर तर अगदी छानच दिसणार आहे. तर इथं मी आई असं लिहिलेलं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. तर मी एक ब्लाऊज असाच बनवला होता. तर तो व्हिडिओ बघून आणखीन एक मला ऑर्डर आली होती. तर मी असं बनवलेलं आहे. खूप सुंदर फिनिशिंगनं खूप सुंदर वर्क झालेलं आहे. पण टायमिंग थोडासा माझ्याकडं कमी होता, म्हणजे त्यांना लवकर पाहिजे होता ब्लाऊज, म्हणून मी असं केलं. नाही तर मी आणखीन काहीतरी याच्यामध्ये डेकोरेट केलं असतं खूप सुंदर असं. पण हा ब्लाऊज आहे ना, खूप घाई गडबडीत झालेला आहे. तरीसुद्धा इतकं छान फिनिशिंगनं ब्लाऊज झालेला आहे. ह्याचा फुल व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते, कसा झालेला आहे ब्लाऊज तयार झाल्यानंतर, घातल्यानंतर कसा दिसणार आहे तेही तुम्हाला मी सांगते. आता हा तुम्हाला स्पष्ट दिसणार नाही. ब्लाऊज कंप्लीट झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. खूप म्हणजे खूपच छान वर्क झालेला आहे. आई हा शब्द 2 अक्षरांचा असला ना, तरी त्यामध्ये संपूर्ण जग सामावलेलं असतं. आईचं प्रेम, माया, काळजी आणि आशीर्वाद यांची किंमत कधीच मोजता येत नाही. यामध्ये प्रत्येक डिझाईन, प्रत्येक कटिंग आणि प्रत्येक फिनिशिंग मी मनापासून केली आहे. आईबद्दलचा आदर, तिच्याबद्दलचं प्रेम, माया, आपुलकी यातूनच हे वर्क आहे ना, तर ते आणखीनच उठून आलेलं आहे. तुम्हाला खरंच सांगते, हा ब्लाऊज तयार झाल्यानंतर वर्क इतकं सुंदर झालं, मला सुद्धा वाटलं नव्हतं की मी स्वतःच माझं डोकं वापरून इथं मी हा ब्लाऊजचं वर्क आहे ना, तर ते केलेलं आहे. आई नावाचं. आई नाव म्हणजे सगळ्यांच्याच आवडीचं असतं. तर हे अगदी वर्क आहे ना, तर ते अगदी मनापासून मी केलेलं आहे. कारण हा ब्लाऊज आहे ना, तर तो एका आईने मला तिच्या बाळाच्या बारशासाठी वर्क करण्यासाठी मला दिला होता. खूप विश्वासाने मला त्यांनी हा ब्लाऊज माझ्याकडे दिला होता की वर्क करा म्हणून. त्यांना माहित होतं की मी हा वर्क आहे ना, तर ते चांगलंच करणार. या आधी सुद्धा मला एक ऑर्डर आली होती. तर ती माझ्या बहिणीचीच होती. तिला मी करून दिलं होतं आणि त्यांना ते वर्क आहे ना, तर ते खूप आवडलं. म्हणून त्यांनी मला हे वर्क करण्यासाठी दिलं होतं आणि ते अगदी मी मनापासून केलेलं आहे आणि त्यांना सुद्धा खूप आवडलं. त्यांना काय, सगळ्याच इतर लोकांना हे वर्क आहे ना, तर ते खूप आवडलं. मला कॉल सुद्धा आले आणि ऑर्डर सुद्धा भरपूर आल्या हे ब्लाऊजचं वर्क झाल्यानंतर. तर आरी वर्कच्या जे मी क्लास लावले ना, तर त्या फ्रेंड्स सुद्धा मला बोलत होत्या की तू हे वर्क कसं केलीस, किंवा आणखीन खूप सारे जण मला विचारत आहेत की तुम्ही हे वर्क कसं केला. तर मी असं सांगू शकत नाही मला, म्हणून हा व्हिडिओ बनवावा लागला. तर हा व्हिडिओ माझ्या मुलाने बनवलेला आहे. अगदी कसा बसा तरी बनवलेला आहे, पण आहे बनवला. तर मी तुम्हाला अगदी प्रॉपर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला तुम्ही कमेंट्स करा भरभरून अशा. तर मी तुम्हाला हे वर्क मी प्रॉपर पद्धतीनं मी तुम्हाला दाखवेन की कसं केलेलं आहे हे वर्क. तर अगदी खूप सुंदर वर्क झालेलं आहे. तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तर सांगणारच आहे की हे वर्क मी कसं केलेलं आहे. तर आणखीन तुम्हाला एक व्हिडिओ पाहिजे असेल सेपरेट असा प्रॉपर पद्धतीनं, तर मी तो सुद्धा मी बनवून देईन. तर मला तुम्ही कमेंट नक्की करा. तुम्हाला जर हे वर्क मी कसं केलेलं आहे, भरभरून अशा कमेंट्स आल्या त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेन की हे वर्क मी कसं केलं. आणखीन एक मला ब्लाऊज बनवावा लागेल. तुम्हाला सांगते की हे वर्क मी कसं केलेलं आहे, कपडा कसा मी चॉईस केलेला आहे. तर त्यांची साडी होती मरून कलरची. तर मरून मरून कलर मध्ये कोणता कॉन्ट्रास्ट कलर त्याला सूट होईल असं मी पहिला बघितलं. याच्यामध्ये लाईट कलर आहे ना, तर तो मॅच होणार होता. म्हणजे आपलं जे वर्क आहे ना ब्लॅक कलरच्या दोऱ्यामध्ये, त्या आता अगदी उठून दिसणार होतं. म्हणून मी त्याच्यामध्ये ब्लॅक कलर वापरला आणि ते लाईट कलरचा आपण नेट वापरलेला आहे. तर मी बेळगावला नेट घ्यायला गेले, तर तिथं मला 60 रुपये मीटर असं ते कापड भेटलं, नेट कापड. तर ते मी आणलं आणि अशा पद्धतीनं मी हे जे स्टँड आहे ना आरी वर्क करायचं, तुमच्याकडे सुद्धा असेलच आरी वर्कचं स्टँड. तर अशा पद्धतीचं स्टँड आहे. तर मी असं फिक्स केलं नेट त्याला. तर आता तो फिक्स करायचा व्हिडिओ आहे ना, तर तो मी केलेला नाही. कारण करणार होते, कारण टाइम मला खूप कमी पडला असता. मी हे वर्क करताना खूप अगदीच टाइम लागला होता. एकदम फास्ट केलं होतं आणि अर्जंट ब्लाऊज होता त्यामुळे. तर ते सुद्धा मी दाखवेन तुम्हाला जर पाहिजे असेल तर. तर मी तुम्हाला सांगू शकते, व्हिडिओ तर नाही आहे फिक्स करण्याचा, तर मी तुम्हाला सांगू शकते की कसं फिक्स केलेलं आहे. तर मेन जो कपडा आहे ना, तर त्या कपड्यावरती नेट ठेवलं होतं मी आणि चारी बाजूनी मी हे क्लिप्स आहेत ना, तर ते लावून घेतले होते. एकदम टाईट असं लावून घ्यायचं. तर नेकचं मी मेजरमेंट आहे ना, तर ते मी सगळं ब्लाऊजचं मेजरमेंट टाकून घ्यायचं आधीच, फिक्स करायचं आणि त्याच्यावरती हा नेटचा कपडा आहे ना, तर तो कपडा
घालायचा आणि चिमटे असं आहेत बघा तिथं, तर ते मी इथं लावले होते एकदम टाईट असं. आणि आपला नेक आहे ना तर तो प्रॉपर पद्धतीने दिसला पाहिजे असा. नेकचा कोणताही तुम्ही शेप काढा तो प्रॉपर पद्धतीने दिसला गेला पाहिजे, तरच हे वर्क आहे ना तर ते प्रॉपर पद्धतीनं त्या आता हे ड्रॉप स्टेप मध्ये आहे, तर त्या ड्रॉप स्टेप मध्ये मी आई हे नाव काढून घेतलं होतं. तर ते अगदी प्रॉपर पद्धतीनं बसलं होतं म्हणून ते अगदी छान दिसत आहे बघा. तर कुठंच लूज वगैरे पडलेला नाही आहे. ब्लाऊज अगदी टाईट बसला होता, नेट वगैरे फिक्स छान पद्धतीने झालं होतं. तर अशा पद्धतीत तुम्ही नेट आहे ना तर ते बसवून घ्या. आणि त्याच्यानंतर जे चेन स्टिच आहे बघा तर ती घालून घ्यायची सर्वात आधी. चेन स्टिच घालून झाल्यानंतर आपण झिगझॅग स्टिच आहे बघा तर ती पूर्ण बाजूने घालून घ्यायची, म्हणजे आपलं नेट आहे ना तर ते फिक्स होतं. तर अगदी चांगल्या पद्धतीनं टाईट वगैरे बसलं जातं, म्हणजे कुठंच लूज पडत नाही. म्हणून मी झिगझॅग स्टिच आहे ना तर ती सगळ्या बाजूने घालून घेतली. आणि आता ही नीट आहे ना, नीट आणि मेन कपडा जो आहे ना तर तो एकदम टाईट करून त्याला चिमटे लावायचे, म्हणजे आपलं जे वर्क करतो ना तर ते चांगल्या पद्धतीनं केलं जातं आणि टाईट बसतं, कुठेच लूज पडत नाही. लूज पडू द्यायचं नाही, लूज पडलं तर आपलं वर्क जे आहे ना तर ते बरोबर बसत नाही. तर मी अशा पद्धतीने वरचा जो कापड आहे ना तर नेटचा तर तो कट करून घेत आहे बघा. आणि खालचा जो कपडा मी तुम्हाला दाखवला आहे बघा व्हिडिओमध्ये, तर तो सुद्धा मी कट करून घेतला होता. एक्स्ट्राचा जो नेक आहे ना तर तो आपण नेक कसा कट करतो ना तशा पद्धतीनं कट करायचा. आणि वरती जो कपडा असतो ना नेटचा तर मी तो अशा पद्धतीनं कट करून घेत आहे. तर आता हे नेट आहे ना तर ते साईडने थोडं थोडं तुम्हाला दिसत असेल. नेट आहे ना तर ते तुम्ही लेस किंवा मोती पर्स वगैरे काहीही चेन स्टिच स्टोन वगैरे जर त्याला फिक्स केला ना, चिकटवला तर ते काहीही दिसणार नाही, अगदी ते फिनिशिंग सहित दिसतं. तर इथं मी आता आपलं कापड जे आहे ना ते टाईटली पुन्हा एकदा व्यवस्थित असं करून घ्यायचं आणि आपण आता वर्क करण्यासाठी तयार आहे. आता हे वर्क बनवण्यासाठी मी सिल्कचा थ्रेड घेतलेला आहे इथं ब्लॅक कलर मध्ये. मला ब्लॅक कलर मध्ये खूप छान हे वर्क आहे ना तर ते छान वाटलं, म्हणजे उठून दिसण्यासारखं वाटलं या कपड्यामध्ये लाईट कलरच्या. म्हणून मी इथं ब्लॅक कलरचा जो थ्रेड आहे ना तर तोच वापरलेला आहे, म्हणजे आपलं वर्क कसं उठून दिसेल ना. तर हे वर्क तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हे वर्क तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तर माझ्या चॅनलवरती कोणी नवीन आलेला आहे तर त्यांनी सुद्धा माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर हे वर्क छानच तर झालेलं आहे. तर मी आता कटिंग करत आहे बघा. आणि पूर्ण ब्लाऊज मी तुम्हाला आधीच दाखवलेला आहे. थँक्यू, बाय.